घंटा वाजवल्याशिवाय देव सुद्धा जागा होत नाही. मग घंटा का वाजवायची? काम करताना आहे ना त्यांना जरी ह्यांनी केलं ह्यांना पिढीजात वगैरे काही नाही. लोक पण पाहतात, लोक ओळखतात. ते पायाभरणी झाल्याशिवाय होतच नाही. उमेदवारी नाही मिळाली नको मिळू द्या, काय त्याच्यात, पण काम तर लोकांच्यासाठी केले ना. पाया मजबूत असेल तर पुढचं काम मजबूत होतं. पायात जर मजबूत नसेल काम कसं होणार? लोकांचा विश्वास कसा बसणार? मी जाहिरात, प्रचार माध्यम, मोबाईल, नंतर माझा फोटो, वाढदिवस हे कधीच केलं नाही. कामाचा वारसा हे आहे ना, तो काम केलं म्हणूनच होतं. ग्रामपंचायत किंवा नगरसेवकाकडून लोकांच्या काय अपेक्षा असतात, त्यामध्ये संस्काराच्या पुढं आपण जाणं, विरोधी काहीतरी करणं, हे मला कधीच पटलं नाही. झोपडपट्टीमध्ये राहणारे जे लोक होते, वसाहत होत्या, ज्या वसाहतीत त्या मुलांना शिक्षणाची सोय नव्हती. मग मी स्वतःची जागा शाळेला दिली. सोलापूर रस्ता रुंदीकरण ते केलं, नंतर ड्रेनेज केलं, पाण्याची लाईन केली. मीच इथं पुढारी झालो पाहिजे, मीच नगरसेवक झालो पाहिजे, मी सरपंच हे झालो पाहिजे, अशी जी प्रवृत्ती होती ती माझ्या अंगी कधीच नव्हती. नाही, पाणी, ड्रेनेज, लाईट, त्यांचे काय टेक्निकल अडचणी असतील त्या सोडवणं, त्यांचं शाळा प्रवेश, हे ज्या गोष्टी आहे ना त्या मी करू शकलो. छोटी कामं केली, बाकी काय केलं. PMT डेपो वगैरे जे गर्दी होती फार, मग शेवावडी डेपो एक केला, तरी पण आम्ही निघलो. आणि आजही मला खात्री आज ते आम्ही पण निवडून येऊ, कारण लोकांचा विश्वास आहे म्हणून. नमस्कार, लोकठोक महाराष्ट्र न्यूजमध्ये आज निर्भीड संवादमध्ये शिवाजीराव पवार आपलं स्वागत. खूप वर्षापासून भाऊ मी तुम्हाला जवळून पाहतोय, जे आपल्या भाग ग्रामपंचायतमध्ये समाविष्ट झाला आणि पहिल्या ग्रामपंचायतचे तुम्ही सरपंच होते. त्यानंतर हा भाग महापालिकेत झाला. पहिले नगरसेवक म्हणून बी मान तुम्हालाच मिळालाय. म्हणजे अनेक वर्षाचं तुमचं राजकारण पाहता, जवळून पाहिलं मी पण, अनेक वर्षाचं राजकारण पाहता कधीही राजकारणामध्ये कुणाला उपद्रव द्यायचा, जे आज ट्रेंड चालू झाला आहे की प्रतिस्पर्ध्यांना त्रास द्यायचा, आर्थिक त्रास द्यायचा, गुन्हेगारी वाढलेली आहे, पण आपल्या काळात ते राजकारणात नव्हतं. तर एक चांगलं राजकारण आपल्या काळामध्ये होतं. भाऊ, तुम्ही सरपंच म्हणून जे कामगिरी केली किंवा ग्रामपंचायत सदस्य म्हणून आपल्या 15 नंबर विठ्ठलनगर सातवडी भागात नेमकी तेव्हा कशी कामगिरी तुमची आम्हाला सांगाल का? सन 1984 सरपंच झालं. 92-93 पर्यंत सरपंचच होतो. 10 वर्ष 8-9 वर्ष जवळ सरपंच होतो. पाया धरलीत माझ्याकडून झाली ग्रामपंचायतीचे. त्यावेळी शेत जमिनी होत्या सगळ्या, आणि शेत जमिनीवर ती घरं झाली, म्हणजे विना परवाना बांधकाम वगैरे असं त्यावेळी नोटिसा वगैरे यायच्या. तर हा कार्पोरेशनच्या लगतचा भाग होता. मग तिथे त्यावेळेस ठराविक ग्रामपंचायत झाल्या. विठ्ठलनगर सातवडी ग्रामपंचायत, ससाणेनगर ग्रामपंचायत, नंतर मला वाटतं ह्याचे ग्रामपंचायत केशवनगर वगैरे 17.5 हे झाले, नंतर झाले. परंतु ज्यावेळी ह्या सगळ्या ग्रामपंचायती झाल्या त्यावेळी इथं सुविधा काहीच नव्हत्या. सांगण्याचं ड्रेनेज, गटारी, महिन्याची गणना आम्ही सगळं मोठवर्गणीतून केलं. ज्यावेळी लोकांचा एवढा विश्वास होता आमच्यावर, ज्यावेळी मी सरपंच झालो त्यावेळी लोकवर्गणी, नंतर ग्रामपंचायतीचे काही फंड, नंतर कोण डोनर असेल त्यांच्याकडून लोकांचा विश्वास होता आमच्यावर. उत्पन्न काय होत, हाताचे बोट मोडणारे तेल उत्पन्न, लोकांचा पगारावर आम्ही भागू शकत नव्हतो. म्हणजे अशी परिस्थिती, नोकर 4-5 नोकर होते त्यावेळी ही परिस्थिती तशी होती. शून्यातून प्रगती झालेली आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो पायालाही महत्वाचा असतो. हा पाया उभारण्यामध्ये त्यांची ड्रेनेज, रस्ते, लाईट, नंतर पाणी, हे जे गोष्टी आहे ना, या सगळ्या आम्हाला लोकांना त्यावेळी गरजेचं होतं. हो, हा पुण्याच्या पूर्व भागाचा तर दुर्लक्षित भाग आहे. कायम निधीबाबत बी अन्याय झालाय, विकासाबाबत बी अन्याय झालाय, पण पिण्याचा पाण्याचा प्रश्न फार गंभीर होता. तो कसा सोडवला? पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जेव्हा नवीन ग्रामपंचायती झाली ना, मी एक विहीर ताब्यात घेऊन, इरिगेशनच्या खात्याची एक विहीर ताब्यात घेऊन पाणी योजना केली. तिथं पाणी सगळ्या घरोघरी पाणी दिलं. इव्हन त्यावेळी बोरिंग घेतल्या, सगळ्या बोरवेल घेतल्या. आमच्याकडं कॅनल जात असल्यामुळं लगेच बोरिंगला पाणी लागायचं. पण ते पाणी इतकं उपयोगी झालं की ते वापरायला मिळालं. त्या क्षार असल्यामुळे ते पिण्यासाठी नाही, परंतु ज्या पाण्या होत्या त्या जर फिल्टर शुद्धीकरण करून लोकांनी कसं तरी गोंदवलेला तर असा भाग होता की ती घरटी आहे ना, पाण्याची प्रॉब्लेम होतो. लोक पाण्याची कॅन घडून गाडीला लावून, सायकलला लावून अशी गाववर फिरून तिथं पाणी आणत होते. म्हणजे लोक म्हणायचे, काय सर ग्रामपंचायत, म्हणजे छोटी ग्रामपंचायत आहे, सुरुवात आहे ग्रामपंचायतीची, ही परिस्थिती आवड. मी इव्हन किर्लोस्कर कंपनीला त्यांनी कामगार क्षेत्रात काम केलं, तिथं मी इंडियनचा अध्यक्ष होतो. त्यांच्यातर्फे गोंदवलेला मी एक बोर केलं बघा. आणि त्या लोकांना भले ते एक 150 लोकांचंच काम असेल, परंतु तिथं पाण्याच्या टाक्या ठेवल्या, कंपनीने सहकार्य केलं, पाण्याच्या टाक्या ठेवल्या आणि तिथं लोकांना पाणी दिलं. कार्पोरेट चालू पाणी. बऱ्यापैकी स्थलांतरित कुटुंब जास्त आहेत. हो, आणि सगळ्यांचं हातावरचं बोट आहे. परंतु तेव्हा हा गंभीर प्रश्न होता की चांगल्या शाळेत मुलांना कसं घालायचं, कारण फी द्यायला लोकांकडे पैसेच नव्हते.
कपडे घ्यायला देखील पैसे नको. त्या अवस्थेमध्ये तुम्ही शाळा कशी घडवली मुलांसाठी? शाळा तिथं त्यावेळी परिस्थिती अशी होती की मोठ्यांची मुलं म्हणजे सर्वसामान्य कुटुंब इथं राहतात. कामगार, शेतमजूर, शेतकरी, नंतर स्लम एरियातले राहणारे, नंतर झोपडपट्टीमध्ये राहणारे जे लोक होते, ज्या वसाहत होत्या, ज्या वसाहतीत त्या मुलांना शिक्षणाची सोय नव्हती. मग मी स्वतःची जागा शाळेला दिली. म्हणजे शाळा होती पहिले जिल्हा परिषदची, पण ते भाड्याच्या जागेत होती वगैरे. पण त्यावेळी मी माझ्या कुटुंबातली जागा शाळेसाठी दिली. आमचे एक चुलते आहेत, त्या चुलत्याच्या नावाने ती शाळा केली. आणि असा एक उदात्त विचार ठेवला की बाबा त्या शाळेत जरी दिलं तर त्यांना मुलं बाळ कोणीच नव्हती ना, पण त्यांच्या नावाने ती शाळा केली. आणि ती नाव सुद्धा दिलं नव्हतं. आमचे ते त्यावेळेचे सदस्य होते जिल्हा परिषदचे ससाणे, त्यांनी सांगितलं अहो तुम्ही एवढी शाळेला जागा दिली. म्हणलं ठीक आहे, माझं काही नाही म्हटलं. मग त्याचं शाळेला नाव दिलं निवृत्ती तुकाराम. नाव ते शाळेच्या माध्यमात. हो, त्या माध्यमातून आलं. माझा तसा उद्देश नव्हता, पण ते लोक म्हणले काय आता ते हे तुमचे शेत दिलेलं आहे म्हणून तिथं आपण शाळा केली. 12 खोल्याची इमारत जायची तिथं. आता पहिले लोक वर्गणीतून हे फंड केला, जमा केला. नंतर काही NREPची योजना केली, काही लोकांनी वर्गणी दिली. मोठे मोठे व्यावसायिक होते या भागातले, जे बिल्डर्स होते, सगळ्यांनी वर्गणी दिली. आणि मग एक रूम असं करून ती शाळा बांधली. आणि आज तिथं गोरगरिबांची मुलं शिक्षण घेतात, याचा आनंद. चांगल्या प्रकारचे शिक्षण. त्याचा मला आनंद आहे. त्यानंतर आपला भाग 15 नंबर असेल, सातवडे गोंधळनगर महापालिकेत समावेश झाला. महापालिकेत समावेश झाल्यानंतर तुम्ही निवडणूक लढवली. तो किस्सा आम्हाला सांगाल का, की ती निवडणूक कशी झाली, तेव्हा काय अनुभव तुम्हाला आहे? 84 साली ज्यावेळी ग्रामपंचायत झाली, नंतर आता ते 92, 93, 97ला ते कॉर्पोरेशनमध्ये गेले. तोपर्यंत प्रशासक होते, 2-4 वर्ष होते तिथं. पण तो आधी जिल्हा सरपंच म्हणून तिथं काम केलं. आणि ज्यावेळी कॉर्पोरेशनमध्ये ते गेलं त्यावेळी लोकांनी पाहिलं पाहिजे मी काम केलेलं आहे. मला त्यावेळी उभं राहण्याची संधी नागरिकांनीच दिली की बाबा तुम्ही उभे राहा, तुम्ही सरपंच आहे वगैरे असं. तेव्हा पक्षातून की आघाडी होती? नाही, पक्षातून दिली उमेदवारी मला. त्यावेळी मला वाटतं विठ्ठल तुपे होते. विठ्ठल तुपेंनी ते हे केलं होतं, रामभाऊ तुपे, विठ्ठल तुपे, हा जो ग्रुप आहे सगळेच म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये थोडंसं हे असतंच ना किंवा ह्या गटाचा तो गटाचा. पण आम्ही ती गटबाजी कधी केली नाही. इव्हन आमच्या ग्रामपंचायतीचे जे सदस्य होते ना, ते सगळ्यांनी लोकवर्गणी करून ती सुरुवातीला माझ्या घराच्या शेजारी खोली येते तिथं ग्रामपंचायत ऑफिस केलं. नंतर तिथून ते ग्रामपंचायत ऑफिस भाड्याने धराडे चाळ म्हणून आहे ते आकाशवाणीला, तिथं केलं. तिथं आणि ते ग्रामपंचायतीचं ऑफिस केलं. असं की कामदार मंडळी होती, सुशिक्षित मंडळी होती, काम करणारा कार्यकर्ता होता, म्हणून मला ताकद दिली त्यांनी. भाऊ, तुमचं घरानं अनेक वर्षापासून, मी 40 वर्षापेक्षा जास्त काळापासून तुम्ही राजकारणात आहात. आणि पूर्ण राजकारण सुरू केल्यापासून आज तक आहे, स्वर्गीय विठ्ठल तुपे पाटील असतील, पवार साहेब असतील की अजितदादा, यांच्याशी तुम्ही निष्ठेने काम करत राहिला. आता या निष्ठेने अनेक चढ उतार आले, पण तुम्ही निष्ठा का सोडली नाही? राजकारणात फायद्यासाठी लोक पक्ष आता एका दिवसात 2 पक्ष बदलतात. नाही, कसं आहे, मी आता पाहतोय सगळे TV वगैरे ही यंत्रणा सगळी पाहते ना, सत्तेसाठी, नंतर स्वार्थासाठी, भ्रष्टाचार हे ते जे आहे ना, ते मला स्वतःला खरंच पटलं ना. मी एक वेगळ्या विचाराचा माणूस होतो. म्हणजे राष्ट्रसेवा दल, समाजवादी विचार त्याच काम केलेलं आहे. एक संस्कार झालेले आहे माझ्यावर. त्यामुळे संस्काराच्या पुढं आपण जाणं, विरोधी काहीतरी करणं, हे मला कधीच पटलं नाही. मला ते संस्कारच तसे होते ना. म्हणजे विठ्ठल तुपे असतील, ही जी सगळी मंडळी होती जे पुढोगामी विचारत होती. आणि मी साहेबांना मानणारा कार्यकर्ता पहिल्यापासून. आणि त्याच्यानंतर ते नेतृत्व दादा होते, दादांनी मला उमेदवारी दिली, त्यावेळी मी उमेदवार निवडून आलो. इव्हन आहे ना, मी 2002 ते 2007 नगरसेवक होतो. नंतरच्या काळात माझा थोडा प्रॉब्लेम आला, जरा आजार पण होता, आतड्याचा त्रास होता, मी नव्हतो त्याच्यात. तर 12 मला वाटतं त्याची रोडनी झाली 7 नंतरची, त्याच्यामध्ये मी नाही राहिलो उभा. म्हणलं तुमचं दादा मला म्हटले की तुमच्या घरातलं कोण, म्हणलं नाही, मी ते वगैरे राहिले तरी मला पळावं लागेल. आणि हे काय आपलं काय पिढीजात हे आहे काय, मग ते जरी आहे का, ते मी असलं की माझ्या लगेच हे बायको माझा पोरगा असं नाही. मग थांबले मी. परंतु आमचं काम पाहून, तिथे आमचं काम पाहून ज्यानंतर मला 17ला काहीतरी निवड बिल झाल्या, 12, 17, 14 काम तर मिसेस 12 साली. हो. तर ते त्यावेळी मग आमच्या लिस्टेतला उमेदवारी मिळाली. आमची मिसेस सांगायची की बाबा यांचा फोन आला, इकडं लग्न आहे, इकडं मग तिला स्टेज देणं कधी नव्हतं. आणि ते पण कामं करायचे. मग ते त्याच्यात आलं, कामगार क्षेत्रात असल्यामुळे कोणाचं काही लग्न मय दशक्रिया हे सगळे असायचं, ते सगळे काही अटेंड करत राहायचो. ते तिच्या माध्यमातून करायचं. म्हणजे माझे मिसेस आहे ना, डायरेक्ट स्वयंपाकघरात सभागृहात गेले, पण काम केलं तिने. 5 वर्ष तुम्हाला संधी मिळाली नगरसेवक पदाची, 5 वर्ष रंजनाताईला मिळाली. या 10 वर्षाच्या काळात प्रभागामध्ये असे ठळक कोणते उपक्रम तुम्ही राबवले? आमच्या प्रभागामध्ये याला कॅनॉलचे रस्ते,
म्हणजे लोकांना घरोघरी झाला, रस्ते, ड्रेनेज, पाणी, मधला सोलापूर रोड, त्याच्या माझ्या काळात नाही पण आमच्या मिसेसच्या काळात चेतन तुपे आणि ते होते त्यावेळी तो सोलापूर रस्ता रुंदीकरण ते केलं. नंतर ड्रेनेज केलं, पाण्याची लाईन केली. नंतर लोकांना जे काही गरजा होत्या, कोणाकोणी किरकोळ गरजा असतात लोकांच्या, ग्रामपंचायत किंवा नगरसेवकाकडून लोकांच्या काय अपेक्षा असतात साहेब? त्याचं घरच कार्यालय होतं. खरंच कार्यालय होतं, दुसरं काही नव्हतंच ना. आणि तिथेच यायचे सगळे, कोणाला शाळा प्रवेश, कोणाचं काय दवाखाना, कोणाचं काय लग्न, कोणा काय अंत्यविधी झाला, काय झालं त्याला मदत हे करायचं. पण मी कधी असं म्हणजे हे नाही केलं, प्रामाणिकपणे काम करत राहिलो. लोकांचा विश्वास राहिला ना, लोकांचा विश्वास राहिल्यामुळे लोकांनी ते मला मदत केली आणि मी होत गेलो. नंतरच्या ह्याच्यामध्ये माझ्या उमेदवारी नाही मिळाली तरी पण आले पोहोचलो. ठीक आहे, आमच्या फॅमिली आपल्याला जमलं, आपण काम करत राहू. विठ्ठल तुपे पाटील पुण्याचे खासदार झाले, तेव्हाही कोणी प्रामाणिकपणे निष्ठेने तुमच्या कुटुंबाने काम केलं. त्यानंतर चेतन तुपे पाटील 3 वेळा विधानसभेची निवडणूक लढवली. म्हणजे आता शेवटची निवडणूक तर मला आठवते की 15 नंबरचे सगळे नेते विनोदी बूथवर होते. तुमचं कुटुंब मात्र चेतन तुपेंच्या बूथवर होतं आणि चेतन तुपे पुन्हा दुसऱ्यांदा निवडून आले. ही निष्ठा आणि मध्ये त्या दरम्यान तुम्हाला 2 वेळा महापालिकेच्या निवडणुकीत डावलण्यात आलं. मी 2017 साली एक निवडणूक होती आणि त्यानंतर एक पोटनिवडणूक झाली. तरी पण तुम्ही दुसरा पक्ष नाही बदलला, निष्ठा नाही सोडली. नाही नाही, त्याचं कारण कसं आहे, आपलं प्रत्येकाला कार्यकर्त्याला वाटतं की मला उमेदवारी मिळाली पाहिजे, मी का नको. साहजिक आहे, त्यांनी काम केलेलं असतं. परंतु काम करणारा कार्यकर्ता जो असतो ना, तो स्वतःसाठी नाही, लोकांच्यासाठी, समाजासाठी, नंतर आपल्या भागातल्या नागरिकांसाठी काम करणारा पाहिजे. मलाच काहीतरी पाहिजे, मीच इथं पुढारी झालो पाहिजे, मीच नगरसेवक झालो पाहिजे, मी सरपंच हे झालो पाहिजे, अशी जी प्रवृत्ती होती ना, ती माझ्या अंगी कधीच नव्हती. नाही, मी ते कधी जोपासत नाही ते. तुमच्या घरात 2 वेळा नगरसेवक पद दिलं, आता तिसऱ्यांदा तुमच्या सुनबाईला उमेदवार दिली. आता पक्षात अनेक जण इच्छुक होतो, असा आरोप होते की घराणेशाही होते, तुमच्याच घरात सारखी सारखी उमेदवारी का? माझ्या घरात उमेदवार सारखी सारखी मिळालीच नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, ग्रामपंचायत झाली त्या तिथले 5-6 लोक घेऊन मी ग्रामपंचायत केली. नंतरच्या याच्यामध्ये आमचे एक सहकारी होते, त्यांना पंचायत समितीची उमेदवारी मिळाली, दुर्दैवाने ते पडलं. ठीक आहे, पण आम्ही प्रामाणिकपणे काम केलं. त्यांना तेव्हा मी माझ्या घरातला उमेदवार देऊ शकलो असतो, पण मला नाही हो, आपल्याला नाही, आपलंच काय जसं आपले सहकारी आहेत त्यांना मिळालं पाहिजे म्हणून ते दुर्दैवाने पडले. त्यामुळे ते मी त्याचा विचार नाही केला कधी. आणि लोकांच्या मध्ये तो म्हणतो तसं होतं ना, किंवा तुमचे सगळे, परंतु आपले सगळे काम करणारा पाहतो, कार्यकर्ता, नंतर पक्ष, हे संघटन, हे जे काय पाहतो की ते जात धर्म हे असलं काय बघत नाही. सरपंच किंवा हे पिढी जात, ते मी तरी स्वतः मानत नाही, ते सांगितलं त्याप्रमाणे केलो आम्ही. आता पुणे महानगरपालिकेची निवडणूक सुरू आहे. प्रभाग क्रमांक 16 मधून तुमच्या सुनबाई वर्षा प्रशांत पवार यांना अधिकृत उमेदवारी पक्षाने दिली. तुम्हाला असं वाटतं की ते स्वतः सक्षम आहेत राजकारणात? फार सक्षम आहे ती, काम करते, बचत गट आहे, वेगवेगळ्या माध्यमातून काम करते, तिला त्याची आवड आहे. आणि माझा मुलगा, खरं म्हणजे आम्ही मुलासाठीच मागितलं होतं, पण पक्षांची काही अडचण असेल, तडजोडी असतील, किंवा म्हणलं बा आता करतोय काम, जरा त्याचं मोठं प्रतिष्ठान आहे, फाउंडेशन, हे वाचनालय आहे, विघ्नहर्ता प्रतिष्ठान आहे, 200-250 मुलांचा ग्रुप आहे, सातवाडी, ससाणीनगर, 15 नंबर या भागाची मुलं आहेत, करतात आणि ते कामं करत राहतात. त्यांनी व्यवसाय करतात ते नक्की. आणि अलीकडे कसं आहे, व्यवसाय म्हणून करणारे ह्याच्यामध्ये लोक भरपूर असतात, पण घरचं पाहून, घरची शेती वाडी किंवा घरचा व्यवसाय पाहून ती मुलं करतात. मी त्याचा विचार केला नाही कधी की आपल्या घरातलं मुलगा आहे तो आपलं हे बघतलो, घरचं काही बघतच नाही, असं काही नाही. करतो ते आपल्या पद्धतीने आणि आपल्या परमेश्वराने आहे ज्यांना काय आपलं ते करत राहतो आपण. प्रभाग रचना बदलली, इंका सोलापूर रोडचे 2 भाग झालेत. नव्याने प्रभाग रचना आल्यानंतर आता तुम्हाला ही निवडणूक असं वाटतं का की अवघड आहे, प्रत्येकापर्यंत पोहोचू शकणार नाही? नाही, तसं काही नाही वाटत. आता एक धोरण आहे पक्षाचं, किंवा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, सेना, मनसे, ह्याच्यामध्ये माणसं कोण आहेत हे नाही बघायचं, त्याचे विचार काय आहेत ते बघतो आपण, तो कोणत्या विचाराचा आहे. मग त्याचं कोणाकोणाशी जुळत आहे, म्हणजे आपल्याला हा विकासाच्या दृष्टीने जायचं आहे. हा विकास कोण करू शकतो, त्या विकासाच्या मग आपल्या भागाचा विकास करायचा आहे, मग त्या पद्धतीने जायला पाहिजे ना. तुमचा जुना अर्धा प्रभाग आणि तुमचा जनसंपर्क कामी येणार आहे का? मला तेच वाटतं ना, मी सातवाडी, 15 नंबर, बोंदरी नगर हा माझा भागच आहे. मी तिथं काम करतो आणि आजही काम करतो, नगरसेवक नाही तरी काम करतो, माझे मिसेसही काम करत होत्या, तेही करतात. आता नव्हते गेल्या वेळी, ठीक आहे, 5-7 वर्षाची निवडणूक होतीये आणि ही काम करते म्हणून हिला उमेदवारी, म्हणजे पक्षाने, दादांनी किंवा साहेबांनी काय विचार केला असेल
की बाबा आपल्याला चांगल्या माणसाची गरज आहे. बाकीचे कोण कोण आहेत मला त्याच्याशी काय कर्तव्य नाही. माझेच कार्यकर्ते आहेत, आपलेच हे कार्यकर्ते. पण तिकडं नाही मिळाले, तिकडं तिकडं नाही मिळाले, इकडं जे असे केलं ना त्याच्यातलं ते आपण ते कधी केलेलं नाही. या निवडणुकीत अनेक राजकीय घडामोडी झाल्या आणि शेवटच्या क्षणाला 2 राष्ट्रवादी एकत्र आले. पण तुमच्या प्रभागात तांत्रिक अडचण म्हणा, हट्ट म्हणा, आता तुतारीचे शरद पवारांच्या पक्षाचे 2 उमेदवार आहेत. त्याचा फटका तुम्हाला बसेल असं वाटतंय? नाही तसं काही वाटत नाही मला. पण जे जे उमेदवार आहेत ना, पण मी आता वाचलं, आज बघितलं, जे शरद पवार पक्षांचे शशिकांत शिंदे अध्यक्ष आहेत, त्यांनी काढलंय पत्रक काढलंय की बाबा हे आम्ही उमेदवार आहे, जे जे नावं दिलेत, वर्षा पवार, नंतर ससाणे, कापरे, ही जी मंडळी आहे सगळे, बनकर, हे जे लोक आहेत हेच आमचे अधिकृत उमेदवार आहेत. आपलेच तुतारी आणि राष्ट्रवादी एकच आहे, एकत्र त्यांनी उमेदवारी दिलेली. काही तांत्रिक बाबीमुळे ते राहिलं असेल. मी त्यांना रिक्वेस्ट केली, बाबा तुम्ही राहत असाल तर तुम्ही राहा, आमचं काहीच म्हणणं नाही. तुम्हाला जर तुतारी जरी मिळाली तुम्ही राहा, 2 तुतारी 2 गाड्या दिल्या असेल तरी आम्हाला त्याचं काम करावं लागलं असतं. माझे सहकारी, मी त्यांचं अभिनंदन करेल. जे माझे विरोधी म्हणजे पक्षात होते त्यांनी त्याचा भाग त्यांनी काय करायचं माहीत नाही. त्यांना जरी मिळाले असते त्यांनी अनेक ससाणे नगरमधून काही कार्यकर्ते उभे होते, आमच्या 15 नंबरमधून होते, परंतु त्यांना पक्षाने उमेदवार नाही दिलं म्हणून घेतले. बरेचशा लोकांनी माघार घेतले, त्यांचं मी आभारीच आहे. तो काय भाग नाही. त्यांनी काय विचार केला असेल की बाबा हे आपल्याला पक्षाचं म्हणून काम करायचं आहे, पक्षाने आपल्याला दिला तर आपण हे करून. आज राजकीय परिस्थिती बघतो आपण कशी आहे, फार वाईट परिस्थिती आहे सगळीकडे. लोकांचा विश्वास राहिला नाही, कोणावर विश्वास राहिला नाही. आज इकडं उद्या तिकडं कुठल्याही नेत्यावरून कुठल्याही ह्याच्यावर असं राहिलेलं नाही. परंतु असे काही मंडळी त्याच्यावर काहीतरी आरोप केले जातात, ह्यांनी भ्रष्टाचारी, हे गुंड आहेत, हे अमुक आहे, त्यांनी अमुक केले. राजकारणात तरी थोडं चालतं. माझ्यावर काय कधी आरोप होतात का? तरी पण मी आपलं काम करत राहतो. तुम्हाला राजकारणात तुमच्याकडे अजातशत्रू म्हणून पाहिलं जातं. आज कोणाच्याही घरी जायला तुम्हाला प्रवेश नाकारला जात नाही. कुणाच्याही घराचा उंबरा दरवाजा तुम्हाला उघडा आहे. आता बरेच जण नाराज झाले तुम्ही जरी नाही दिले म्हणून. यांना सोबत घेऊन चालणार आज? असं अजिबात त्यांना मी काय असं त्यांच्या याच्या दृष्टीने नाही बघणार. मी त्यांना नमस्कार करणार, बाबा ठीक आहे, तुम्हाला मिळायचं तुम्ही राहिला असता, आता आम्हाला मिळालं तुम्ही राहा. थोडी नाराजी होते, सगळीकडेच होते. अहो घरात होते ना, आपल्या घरात बरोबर जरी भांडायला लागलं तरी एकमेकाच्या हे होतं. तसं आता पक्षात आपण एवढं काम करतो, वरच्यापासून खालच्यापर्यंत सगळे लोक कामं करतात, त्याच्यामुळे सगळ्यांनाच मिळेल असं नाही ना. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार आहेत. या मतदारसंघाचे खासदार पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारच्या पक्षाचे अमन कोल्हे आहे. हडपसरचे आमदार पण तुमच्या पक्षाचे आहेत. जर एकाच विचाराचे 4 नगरसेवक निवडून आले तर प्रभागाचा विकास होईल असं तुला वाटतंय? निश्चित. दादांनी केवढं केलं, पिंपरी चिंचवड वगैरे. तशा पद्धतीचं सोलापूर रोडची ट्रॅफिकची व्यवस्था इतकी गंभीर आहे. किती वेळ करायचं असेल तर त्यांना, मला असं कळलं होतं की बाबा हडपसरपासून तितकं मेट्रो न्यायची, काही न्यायचं. परंतु मी आमच्या आमदाराच्या कानावर घातलं, इथून जर केलं तर पुढे हडपसर म्हणजे गर्दी आहे तीच राहणार ना. म्हणून ती गर्दी भैरवबन आल्यापासून कशी सुरू आहे, भैरवबन आल्यापासून तो मेट्रो कशी सुरू करता येईल. मग आपलं लोणी उरुळी पण गेलं तर तिथे जे ट्रॅफिक आहे ते त्यांनी म्हणजे लोकांना सुविधा मिळेल, लोकांना अडचणी दूर होतील, त्या होतील ना. प्रभाग क्रमांक 16 म्हणजे तुम्ही काम केलेला अर्धा प्रभाग आणि अर्धा नवा प्रभाग आहे. जनतेला काय आवाहन कराल या 4 उमेदवारांचं? जनतेला आव्हान करणार मी की बाबा आपल्याला जर विकास करायचा असेल, हे सगळं करायचं असेल तर विकासाच्या मागे गेलं पाहिजे. मी तर या मताचं, विकासाच्या मागे गेलं पाहिजे. पक्ष विक्षेचं मी आताच रोज पाहतोय, मी ते कार्यकर्ता म्हणूनच काय, सगळ्या पक्ष त्यांच्या त्यांच्या पद्धतीने करतात. परंतु मी सरपंच, नगरसेवक, या भागातलं जे ते आमदार आपल्या भागाचे आहेत, त्यांनी बाबा ह्या भागाचा विकास कसा होईल, यांची गरज, यांचे प्रश्न कसा सुटेल आणि यांना त्रास कमी कसा होईल, नंतर हे सगळं कसं मार्गी लागेल, हे करण्यासाठी तर आपण प्रयत्न केला पाहिजे ना. की मी अगदी वरच्या केंद्र लेवलचा विचार जर केला तर मला वाटतं ते बरोबर नाही. अमक्याने असं केलं, तमक्याने तसं केलं. ते केंद्राच्या लेवलचा प्रश्न आहे, राज्याच्या लेवलचा प्रश्न आहे, जिल्ह्याच्या लेवलचा प्रश्न आहे. आपल्या गावचा विकास केला, तुम्हाला गावच्यासाठी नेमले, वार्डासाठी पुढारी नेमले, तुम्हाला हे कॅनॉलचे रस्ते, ड्रेनेज, पाणी हे करायला पाहिजे ना. कॅनॉल जी घाण पाणी वाहत आहे ना आता, त्याने ते त्यावेळी केलं होतं. त्या लगतचे जे लोक आहेत त्यांच्या बोरिंगला सुद्धा घाण पाणी यायला लागलं. तर टनेलमधून गेलं पाहिजे. अनेक वेळा मी सांगितलं टनेलमधून गेलं पाहिजे, तर ते आपल्याला तिथं पाणी पण ते लोकांना त्रास होता आणि त्याने आरोग्याच्या दृष्टीने ते अवघड आहे. म्हणजे सगळं एरियाला सगळी दुर्गंधी होते. कचरा डिंबोजा असेल त्यावेळी मला वाटतं ससाने वगैरे आले होतो नगरसेवक असताना, तुप्याची दर्शनी टाकली.
लोकवर्गणीतूनच काही पण हे केल्या लोकांचा किती विरोध होता. गडबाजी हे असतो तरी पण आहे ना, तिकडं आम्ही तुटल्या इलेक्शनची टाकी केली त्या ह्याच्यामध्ये कॉर्पोरेशननीच केली माझी. नंतर आमच्या इंद्रप्रस्थमध्ये टाकी झाली, इंद्रप्रस्थमध्ये पाण्याची टाकी झाली. नंतर तुमच्या कॅनॉटच्या कडेला गाडीच्या वावर एक टाकी आहे. लोकांच्या पाण्याचा प्रश्न बराचसा आहे. आता नवीनचा जो भाग आता नगर परिषद झाले ना, त्याच्यामध्ये या लोकांना पाणी कमी, खरं म्हणजे तो भाग आता त्या खोलात मी जात नाही, परंतु त्या लोकांना पाणी जरी मिळालं नाही तर नगरपालिका नाही झाली, तिथं नगर परिषद झाली. आता तिथे त्या पद्धतीने होणार. नगरपालिका पाणी त्यांना उचलून देणार. नगरपालिकेच्या हद्दीत तर नाही, नगर परिषद आहे. नगर परिषदेच्या पद्धतीने त्यांनी कामं करायला पाहिजे. ग्रामपंचायत पासूनच या भागाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होता. मग तुम्ही त्या जागा मिळवणं, टाक्या बांधणं, पाणी पुरवठा करणं हे कसं राबवावं? त्यावेळी आहे ना, ग्रामपंचायत होती ना, तरी ती जागा आरक्षण करून पुणे भूजल सर्वेक्षण विभाग असतो ना, महादेवनगरला पाण्याची टाकी कॉलेज असते तर तिथं टाकी केली. नंतर जागा मी सरपंच असताना, नंतर नगरसेवक असताना ती जागा ॲक्वायर केली, मी कॉर्पोरेशनकडनं घेतली. तिथं आजही पाण्याची टाकी उभी आहे. मी तिथं त्या टाकीमुळे लोकांना पाणी पुरवठा होतो. इव्हन तुमचा महादेवनगर मांजरी तिकडे जातो. ह्या भागाला सर्व पाणी पुरवठा त्या टाकीतूनच होतो ना. आणि रामटेकडीची टाकी तर आहेच, तिथूनच मेन टाकी आलेली आहे. तुगाई टेकडीचा कसा फायदा होतोय? तुकाई टेकडीचा फायदा ससाणी नगर, आपला तुमचा गोंधळे नगर वगैरे त्या एरियाला झाला ना बराचसा. आणि जो भाग ग्रामपंचायतीत नव्हता, कॉर्पोरेशन हातीत नव्हता, त्यांना सुद्धा लाईन टाकल्या त्या. त्यावेळी असं नाही कॉर्पोरेशन हातीत नाहीत म्हणून यांना पाणी नाही, त्यांना दिलं. पण पाण्याचं थोडं विभाजन नियोजन कॉर्पोरेशन करू शकलं नाही. त्याच्यामध्ये त्यांना असं लोकांना वाटलं तर कॉर्पोरेशन आल्यामुळे जास्त पट्टी आली, त्यामुळे ते थोडंसं विभाजन झालं. इरिगेशनची जागा तुम्ही नगरसेविका रंजनाताई असताना ताब्यात घेतली आणि मला आठवतंय की त्याचं भूमिपूजन चेतन तुपेंच्या हस्ते आमदार असताना झालं. पण त्यानंतर तुम्हाला उमेदवारी मिळाली नाही. तरी गार्डन नाही करण्यासाठी तुम्ही कसं नाही, उमेदवारी नाही मिळाली. नको मिळू द्या, काय त्याच्यात, पण काम तर लोकांच्यासाठी केले ना. तिथं विठ्ठल लोकनेते विठ्ठल तुपे पाटील उद्यान तिथं आपण केलं, ते केलं. नंतर जागा ताब्यात घेतली. त्यावेळी आम्ही नगरसेवक म्हणजे होतो ना, त्या आमच्या काळात त्या जागा आरक्षित झाल्या. दवाखाना, शाळा, गार्डन, मुलांसाठी क्रीडांगण. तिथं आज सगळी जी गार्डन आहेत ना, ही हडपसर 15 नंबर ह्या भागामध्ये ही सगळी गार्डन आरक्षण झाली नसती तर कुठं गार्डन, जागाच नाही. वगैरे शाळा वगैरे नगरसेवकांचे आरक्षण तेव्हा तुम्ही जागा ताब्यात घेतली. जागा ताब्यात घेतली, जागा दिली. ते खाजगी काही संस्था आहेत तिथं, ते शाळा चालवतात. परंतु तिथं जिल्हा परिषद शाळा पूर्वी आपले 15 नंबर होते, त्या भागात गोंधळ नगरमध्ये नव्हती. तरी पण आहे ना, तिथं AM कॉलेज आहे हडपसरच्या आमच्या हद्दीवर लगत. तिथं ती सोसायटीची जी जागा होती, त्या सोसायटीचं त्यावेळी आरक्षण केलं होतं आणि ती जागा तिथं कॉलेज झालं, AM अण्णासाहेब मगर महाविद्यालय. कितीतरी मुलांचा सोय झाली. थोडक्यात या भागातील विकासाची पायाभरणी तुमच्या माध्यमातून झाली का? मी म्हणणार नाही, परंतु लोक पण पाहतात, लोक ओळखतात. ते पायाभरणी झाल्याशिवाय होतच नाही. आधी पाया मजबूत असेल तर पुढचं काम मजबूत होतं. पाया जर मजबूत नसेल काम कसं होणार? लोकांचा विश्वास कसा बसणार? लोकांना जी पाणी देणं, त्यांना वैयक्तिक सेवा देणं, म्हणजे रस्ता, पाणी, ड्रेनेज, लाईट, त्यांचे काय टेक्निकल अडचणी असतील त्या सोडवणं, त्यांचं शाळा प्रवेश, हे ज्या गोष्टी आहे ना, त्या मी करू शकलो. छोटी कामं केली, बाकी काय केलं तेच करू शकतो. त्याच्यामुळेच पण आपण याच्यामध्ये आलो ना, लोकांच्या मध्ये आलो. लोकांनीच मला सांगितलं, मी उमेदवारी नाही. लोक म्हणे, अरे एवढं काम करतात, मग तुम्ही का नाही उमेदवार? म्हणलं प्रत्येक वेळेस अडचणी असेल काय, पण आता सुद्धा आहे ना, जर आमच्या ह्याला ज्यावेळेस सांगितलं गेलं त्यावेळी म्हटलं, बाबा जे काम करणारे त्यांना उमेदवारी द्या, पण पक्षाशी प्रामाणिक निष्ठा. आता पक्ष विकासान प्रत्येकजण पक्षाचे प्रत्येकाचे हे करतो, माझा पक्ष असा, माझा पक्ष तसा, प्रत्येकाचे आहेत. परंतु कुणीतरी नेतृत्व लागतं, खंबीर नेतृत्व पाहिजे. ते खंबीर नेतृत्व आपल्या अजितदादांच्या नेतृत्वाले का, आणि तिथं म्हणजे आमदार, आणि आमदारांनी चांगलं काम केले आणि त्यांना सहकार्य करणारे बाकी सगळेच आहेत. आता हे युती आघाडी हे चालले नाही, हे सगळं हे त्याच्यातून होतच राहतं ना. हे जे 2002ला जेव्हा नगरसेवक होतो ना, त्याचं DP झालं, त्या आर्मीची ती सोसायटीच्या शेजारी ती शाळा झाली, शहीद हेमंत करकरे उद्यान झालं, तिथं त्यांचं नाव दिलं. इकडे विठ्ठल तुपे उद्यान आहे, इकडं शाळेसाठी आपलं दवाखान्यासाठी जागा आरक्षित आहे. हॉस्पिटल होणं बाकी आपली हॉस्पिटल होणे बाकी, टेक्निकल अडचणी इकडं व्हायला पाहिजे, तिकडं व्हायला पाहिजे, त्या खोलात मी जात नाही. दवाखाना झाला ना सरकारी, पुढं जरी झाला तर आपलंच आहे. 15 झाला, गोंधळी नगरला झाला, ससाणी नगरला झाला, त्यामुळे थोडीशी टेक्निकल अडचण होणार झाला पाहिजे, लोकांना त्याचा उपयोग व्हावा, त्या उद्देशाने ते हे केलेलं आहे. माझा तो स्वभाव पण नाही,
म्हणजे जाहिरातीला कमी पडला. नाही नाही, जाहिरातीला नाही. माझं स्वतःचं कसं आहे, मी आता जमाना कसा आलाय बरं कसं आहे, आता मी त्या खोलात जात नाही. घंटा वाजवल्याशिवाय देव सुद्धा जागा होत नाही. मग घंटा का वाजवायची? की नगरसेवक हे सरपंच देवळात आले म्हणून घंटा वाजवली, म्हणजे लोकांना कळावं हे भाविक आहे. मी जाहिरात, प्रचार, माध्यम, मोबाईल, नंतर माझा फोटो, वाढदिवस हे कधीच केलं नाही आणि करायची माझी हे पण नाही, मानसिकता नव्हती. म्हणजे आजही 15 नंबर सातोळी गोंधळेकर जे प्रकल्प उभा राहिले त्याची पायाभरणी तुम्ही केली. पायाभरणी तर केली ना मी, सगळ्यांनाच माहिती आहे. पण नवीन तर पिढीला माहिती नाही. जुन्या पिढीला माहिती आहे. आता हे 25-30 वर्षाचा काळ आहे. त्याच्यानंतर माझ्या मिसेस होती. आता मला सुदैवाने माझ्या सुनबाईला उमेदवारी मिळाली आणि याच्यामध्ये मी हे सांगणार, की हे जे चिन्ह आहेत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस चारही उमेदवाराला दिलं तर प्रगती होईल. मी समजा मी पाहिलेलं आहे थोडंसं. मी यांनी या नगरसेवकांनी सुचवलं की दुसरा विरोध करणार. त्यांनी सुचवलं की हे आमचं का नाही केलं. त्याच्यासाठी आहे ना घड्याळ या चिन्हावर चारीचे चारही उमेदवार दिले ना प्रभागाचा विकास होईल, तरच आपला विकास होऊ शकतो. अन्यथा नाही. अन्यथा म्हणजे प्रत्येकाच्या माझं करा हे चालले ना. त्यामुळे कमलेश कापरे, वर्षा पवार, नंतर वैशाली बनकर, योगेश ससाणे ही मंडळी आहेत ना, त्यांना दीर्घानुभव आहे. ससाण्यांचे वडील पण नगरसेवक होते, तेही सरपंच होते. अशा गोष्टी आहेत. कापरे होते, त्यांचे आई होत्या, तर आमच्या मिसेस होत्या. म्हणजे हे काम करताना आहे ना, त्यांना जरी ह्यांनी केलं यांना पिढीजात वगैरे काही नाही. कामाचा वारसा हे आहे ना, तो काम केलं म्हणूनच होत. अहो जो कामच करीत नाही तर त्यांनी मला उमेदवारी द्या वगैरे हे नाही. आमचं विघ्नहर्ता प्रतिष्ठान, शिवसाम्राज्य प्रतिष्ठान ही मुलं करतात. म्हणजे मी त्याच्यात आता नाही, आमचं जे हे आहे, परंतु 500, 600, 700 मुलं आहेत आणि ही सगळं ते लढवतात. चांगले उपक्रम राबवतात, सेवाभावी कामं करतात. जयंत्या, वेगवेगळे सण, वार्षिक 14-12 महिन्याचे 12 सण हे सगळे त्याचा फायदा होते. पण या जयंती, शताब्दी हे सगळं करत असतात. त्यांचे एक संस्कार होतात ना, या माध्यमातून त्यांच्यावर संस्कार होतात, की बाबा त्यांनी हे केलं. सावित्रीबाई फुलेंची परवा जयंती झाली, गांधी जयंती, शिवजयंती हे जे कार्यक्रम आहे सार्वजनिक, ते कार्यक्रम राबवत असतात. आंबेडकर जयंती करत असतात ना. आता मी ज्यावेळी नगरसेवक होतो त्यावेळी शेतं हडपसरला PMT डेपो वगैरे जे गर्दी होती फार. मग शेवावडी डेपो एक केला सोलापूर रोडला. ट्रॅफिक हां, आम्ही दोन्ही तिन्ही नगरसेवक होतो त्यावेळी आणि सासवड रोडला पण केला तिथं तिथून आज काय होतंय, तिथून गाड्या डायरेक्ट पिंपरी, चिंचवड, नगर इकडं आळंदी वगैरे सोलापूर रोडनी इकडच्या गाड्या होतात. त्यामुळे लोकसोयी कमी. लोकांचा रोडचा ताण कमी झाला. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेट्रो व्हायला पाहिजे. मेट्रो झाली तर आपल्या इकडचा विकास होईल आणि आपल्यावरून जे जाणार हे लोक, एकच रोड आहे ना हडपसरला येणारा एकच रोड. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे कॅनॉलचे जे रस्ते आहेत ते रस्ते जर केले म्हणजे 2 व्हीलर, छोट्या 4 व्हीलर तिकडनं जायला, शाळा, मुलांची शाळा, साधना विद्यालय, कॉलेज, पुणे जिल्हा शिक्षणाचं कॉलेज, त्या अनेक जे मुलांची गैरसोय होत होती तर ते सगळं होईल याच्यामध्ये. आम्हाला प्रत्येक वेळी विभाग बदलला, प्रभाग बदलला, माणूस नाही बदलला. मला कधी माळवाडी, कधी 17.5, कधी 15 नंबर, कधी गोंधळे नगर असं होतं. आता आम्हाला फार ससाणे नगर. परंतु हे तिथे आमचे कदाचित लोक कमी असतील, तो भाग नाही. परंतु एक नाव आहे, काम करणारा कार्यकर्ता आहे, यांनी काम केलं पाहिजे आणि यांच्याकडून काम होईल अशी शाश्वती आहे लोकांना. तरी पण आम्ही निघलो आणि आजही मला खात्री आहे आज ते आम्ही पण निवडून येऊ, कारण लोकांचा विश्वास आहे म्हणून. आणि त्या जोरावरच आम्ही हे करतो ना, की बाबा हे काम आम्ही करतोय, आम्ही पद्धतीने लोकांचं काम केलेलं आहे, लोकांचा आपला विश्वास आहे. आणि अजात शत्रू तुम्ही जे म्हटलं ना मगाशी त्याप्रमाणे मी काम केलेलं आहे. जे लोकांचे सुद्धा ती सुद्धा लोक मला मदत देतील असं वाटतंय. ती बहुतेक त्याची हे नाही, परंतु एक सहानुभूती आहे आणि सगळ्यांनाच आहे ती. म्हणजे चारही उमेदवाराला आहे, त्यांनी कामं केलेली आहेत म्हणून त्यांना मिळू शकतात. पक्षाने विचारपूर्वक निर्णय दिलाय, केलाय. 2 वेळा त्यांनी थांबवलं तरी थांबलो, नंतर आता दिलंय तरी आम्ही म्हणजे मराठीत म्हणणे आलो तर काय जास्त उत्मात केला नाही, राहिलो तरी काय आम्ही हे केलं नाही, नाही मिळालं तरी आम्ही काम करत राहिलो. त्यामुळे ते काय प्रभागामध्ये ज्या काही लाईन्स होत्या म्हणजे इलेक्ट्रिकच्या उच्च दाब वाहिन्या, इलेक्ट्रिकचं, टेलिफोनच्या ह्या ज्या लाईन सगळ्या लाईन त्या रस्त्यातून असं अडथळा यायचा ना मध्ये, तर त्या सगळ्या अंडरग्राऊंड केल्या. त्याचं फार मोठं बजेट केलं. इकडनं सातववाडीतून येणारं जे सगळं ड्रेनेजचं पाणी होतं, जे पाणी होतं त्यावेळी सगळा विरोध होता. नैसर्गिक ओढा होता तिकडं आलं, काही लोकांचा विरोध झाला तरी पण ते टनेलमधून कसं जाईल, अमरबागेतून कसं बाहेर जाईल अशा पद्धतीचं केलं. त्या ठिकाणी आरक्षण होतं, ते आरक्षण दवाखान्याचं आहे, इकडेही आरक्षण आहे. तिथं गोरगरिबांसाठी दवाखाने, त्यांच्याकडे पैसे ते मोठ्या दवाखान्यात जातील
पण गोरगरीब कुठे जाणार त्याच्यासाठी ते केलं आपण. प्रॉपर आमचे 4 नगरसेवक निवडून आले, मी आरक्षण टाकून ठेवलेलेच आहे तिथं ते ससूनचं जातील हॉस्पिटल. मी साहेब आरक्षण तर आहेच, तर जे गोरगरिबांच्यासाठी जे ससून सर्वोपचार रुग्णालय कसं पुण्यामध्ये आहे, पण पूर्व भागात कुठंच नाही. मगरपट्टा दवाखाना आहे तिथं आहे, खूप गर्दी असते. जागा पण राखीव आहेत, तिथं जर ते झालं तर लोकांची सोय होईल. ते आम्ही प्राधान्य नाही करणार. दवाखाना पुणे महानगरपालिका शाळेचं पण आरक्षण आहे ना, ते कॅनॉटच्या तिथे चांगली इंग्लिश मिडियम शाळा होऊ शकते. चिंगडी शाळेच्या लोकांना त्याची गरज आहे ना. गोरगरिबांच्या मुलांनी कायमच ह्याच्या शाळेत जावं, त्यांनी काही शिकूच नाही अशी प्रवृत्ती नाही पाहिजे. पुणे महानगरपालिकेकडून तिथं ही लर्निंग स्कूल सारखी किंवा हे त्या लोकांना कमी येते म्हणजे आजही आमच्या शाळेमध्ये जी मुलं येतात ना, ती सगळी त्यांना शाळा पुस्तकं वह्या हे सगळं ड्रेस हे सगळं पुणे महानगरपालिका देते ना. तर तसं झालं तर त्या सगळ्या लोकांचाच विकास होतो. भाऊ, तुम्ही सविस्तर सर्व विषयांवर मुलाखत दिली, माहिती सांगितली, एवढा गाढा अभ्यास करत तुम्ही केलेल्या कामांचा सगळा लेखाजोखा आहे. तर या प्रभागातील जनता तुमच्या पाठीशी उभा राहील. तुमच्या सुनबाईलाही पुन्हा संधी महानगरपालिकेत काम करून आणि कान धरून काम करून घेण्याची जबाबदारी मात्र तुमची आहे. नाही नाही ते करणारच की. आता मी तर मगाशीच तुम्हाला सांगितलं की एखादं कोण काम करणार आहे ना, त्याच्या पाठीमागं हे कोणाची ताकद कोणाची आहे. मी काम करतो, माझ्या मागे कुणाची ताकद आहे, आमदाराची, दादांची. माझ्या सुनबाईच्या मागे निदान माझी ताकद तर पाहिजे ना, ती काम करू शकेल. ती जरी नवीन असली, कुणाला तरी संधी दिल्याशिवाय त्याला हे मिळत नाही ना. हे तुमचे दरवाजे पुन्हा उघडे राहतील, 24 तास उघडे राहणार. रात्रंदिवस आम्ही कोणाचा फोन आला, कोणाचं काय आलं तिथं आम्ही त्यांच्यासाठी येतो, गोरगरिबांच्यासाठी असतो. इथून पुढे बी राहणार. त्याची आम्हाला कधीही चिंता वाटत नाही. लोकांचा तेवढा विश्वास आहे आमच्यावर. आपण आलात मोकळेपणाने संवाद साधला त्याबद्दल तुमचा आभार आहे. नमस्कार.